स्वामी समर्थ सगळ्यांना. गेले 5-7 दिवस वातावरण थोडं बिघडलेलंच आहे. उकाडाही आहे आणि रात्री गारवाही आहे. आजीच्या झाडाला असे आंबे भरपूर लखडलेले आहेत, पण आता हे आंबे खाण्याची हौस मात्र राहिली नाही आणि या नारळाच्या झाडावरची नारळ पत्र्यावर पडून पत्रा मात्र चेपलेला आहे. दुपारी व्यस्त वेळेतून दीपकदादा भेटायला आले होते. दुपारी एका गाण्याची अशी प्रॅक्टिस चालू होती आमची सगळ्यांची आणि ऊन कडक आहे म्हणून आम्ही खात होतो लस्सी. उद्यासाठी बाहेर अंगणात बसून भाजी निवडून घेतली. संध्याकाळी पप्पा कामावरून आले तरी त्यांचं काहीतरी चालू असतंच आणि त्यांच्या जोडीला आरूसुद्धा असतो. या आजोबा नातवांचं खूप जमतं. उद्यासाठी यांचं जळण फोडणं चालू होतं. संध्याकाळी आवरून आम्ही निघालो मिरजेला. आज घेतली मी पप्पांची गाडी. कधीतरी गाडीवरून हात साफ करून घ्यावा लागतोच. मला काय वाटतं माहीत आहे का, बाईने प्रत्येक क्षेत्रात पुढं असलं पाहिजे. घर सांभाळणं असो, स्वयंपाक करणं असो, नोकरी करणं असो, नाहीतर हे गाडी मारणं असो, प्रत्येक गोष्ट शिकून राहिलं की कुठे तटायचं कामच नाही. पेशंटला डबा देऊन आम्ही निघत होतो तर गाठ पडले आमचे खूप जुने ओळखीचे सुरेश मामा पाटील. त्यांचं सांगली मिरज रोडवर हॉटेल निघत आहे आणि आज दवाखान्यात बेडकच्या नंदूबाई पण आल्या होत्या. आम्ही निघाऊ म्हणत होतो तर नंदूबाईंनी मिरजेत जाऊबाईंचं घर अजून पाहिलं नव्हतं. मग जरा वेळ होता म्हणून त्यांना घेऊन आमच्या मोठ्या जाऊबाईंकडे आलो. तिथं आल्यावर साक्षीने आणला वडापाव. मग आमची तर होती संकष्टी म्हणून आमच्या आहोने दिला वडापाववर दणका. विद्याताई पहिल्यांदाच जाऊबाईंकडे आल्या होत्या आणि मी आल्यावर ही तृप्ती मला काही सोडत नाही. स्वाती दिदी राखी म्हणून एकच हट्ट असतो तिचा. मग थोडा वेळ थांबून निघालो आम्ही घरी. येताना आहोंकडे गाडी दिली आणि संकष्टी होती म्हणून येताना नवसाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. दिवसभर दर्शन घेताच आलं नाही, पण नशिबाने जाता जाता दर्शन मिळालं. आज जेवणाचा बेत होता मसाले भात आणि मँगो शेवाळ्याची खीर. मस्त जेवण करून फिरत आलो आणि असं बाकड्यावर बसून चालू झाला आमचा गप्पांचा फड. चांगला तासभर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. रात्री सगळीकडे सामसूम झालं होतं. लग्नाच्या अगोदर असं किती वेळ आपण मम्मी पप्पांसोबत गप्पा मारतो, पण लग्न झाल्यावर कळतं की आईबाबांसोबतचा वेळ किती अमूल्य असतो. आता जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते. म्हणून कोणाचं लग्न झालं नसेल तर आमच्या अनुभवातून शिका आणि जेवढा वेळ आईबाबांसोबत काढता येईल तेवढा काढा. नंतर वेळ तुम्हाला कधीच वेळ देत नाही. चला मंडळी, आजच्यासाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ.